नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे. ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे. ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे, कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे. मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ते नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे. आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या. अर्थात माझ्यावर रेड टाकायला आहेच क्या आपने पास, पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो. मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते. नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले. यानंतर जरा महत्वाच्या विषयाकडे येते. साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली. ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती. मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला नाही, तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली. विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली. ती कारवाई होती सावरी मधली. सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. सावरी गाव हे बामणोलीच्या जवळ असणारं गाव आहे. या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे. अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन. हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला. या परिसरामध्ये एक भाग आहे हे साधारणतः याच्यामध्ये 2 गोल दिसत आहेत आपल्याला. या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेल, पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे. हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हे कोयनेचं बॅक वॉटर आहे. मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता, पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे. या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का? लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते. दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये. हे बॅकवॉटर आहे कोयनेचं. इथे
साधारणतः एक बांधकाम दिसत आहे. हे रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्टचं बांधकाम आहे. इकडे अजून काही भाग दिसतोय. इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत. आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा, तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे, हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे, ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली. हे अंतर साधारणतः आपण बघा. इथे आपल्याला साधारण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकला तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो. हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते. हा साधारणतः 1200 मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही, पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे. हे विशेष आहे की बघा, इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत. मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात. जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात. मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे. हे शेड आहे, हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये साधारणतः आता 7-8 रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अमेनिटीज तयार होत आहेत. हे इकडे काम, त्याची गिट्टी आणि फरशा आहे. हा पत्र्यांचा शेड आहे. ठीक आहे. इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती. आता कारवाईसाठी गाडी गेली होती आणि ही साधी गाडी आहे. आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं. या 45 किलो मध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाइट केली पाहिजे. मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते. साधारणतः 52 ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर 52 ग्रॅम ड्रग्जला 10 लाख रुपये लागतात. 52 ग्रॅम ड्रग्जला जर 10 लाख रुपये लागतात तर 45 किलो ड्रग्जला किती? तर ते साधारणतः 115 कोटी रुपये होतात. 115 कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाइट होत नाही. हे विशेष. बरं, आता ही माहिती मी तुम्हाला देते, ही इंटर रिलेट कशी होते बरं? तर मी सांगितलं पाहिजे की हे रिसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे. हे रिसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचं आहे. प्रकाश शिंदे कोण आहेत? प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते? तर या शेडला, हे जे शेड आहे, या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर. गोविंद शिनकरच्या शेडमध्ये, गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मागितली. ओंकार डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात. हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे. प्रकाश शिंदेचं हे रिसॉर्ट आहे. हा जो शेड आहे, हा शेड हा गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे. गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते? तर त्याची तुम्हाला मी सातबारा दिली पाहिजे. येस, पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडला आणि या शेडची सातबारा गोविंद शिनकरच्या नावची आहे. ही गोविंद शिनकरची सातबारा. या गोविंद शिनकर कडून चावी घेतली ओंकार डिगेने, असं गोविंद शिनकरने माहिती दिलेली आहे. ती माहिती आलेली आहे पुढे. आता याच्या नंतर जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे. त्याची ही सातबारा, हे प्रकाश शिंदे. आता प्रकाश शिंदेच्या नावची ही सातबारा, मी एक एक गोष्ट रिलेट करत सांगेल आपल्याला. बघा,
ओंकार डिगे तिकडे होता. ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही. घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे PI आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली. आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती. आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते. आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली. हे सगळं तिथे अजून एक माणूस होता जो फरार झाला. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जरा मी दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्ती पत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईल. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला. हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं. रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ही माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी, प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे. या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये. ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये 3 लोक राहत होते. या 3 लोकांची नावं काय आहेत बरं, तर या 3 लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजे. त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद. दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम, राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आणि तिसरं नाव आहे राजिकुल खलीलुल रहमान. आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे, ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी. 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल. कुणी आणलं त्यांना. याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते. बांगलादेशी आलेत, अहो एरवी शोधून शोधून काढतात. मग आता किरीट सोमय्या, राणा राणे, कंगना रनौत, वेर आर दे, हे सगळे लोक कुठे आहेत. ते का प्रश्न उपस्थित करत नाहीयेत की ही 3 लोक इथे का आली. बरं ही 3 लोक कसलं काम करत होती, ही लोक कसं, याचा एकाचा पत्ता आसामचा आहे. काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत. हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील. पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोशींनी काही बातमी लपवलेली आहे, काही माहिती लपवलेली आहे. माहिती काय लपवली आहे तुषार दोशींनी.
तुषार दोषींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे. तर प्रकाश शिंदेचा संबंध काय, तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून. कारण मी ड्रग्सच्या रॅकेटवर गेली 3 वर्ष काम करते आणि 3 वर्ष काम करताना शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस वीस टाकायची भाषा केली. मी घाबरत नाही तुमच्या केसेसना, कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे. या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं, हे मध्ये एक दोन महिने गायब होते, पण हे 1.5-2 वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात. हे लोक बाहेर येत नव्हते. हे बांगलादेशी का असावेत, असं का वाटतं, यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही. या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते, त्यामुळे हे वेगळ्या लोक वाटत असतील. मग हे काम काय करत होते, हे तिकडे खोदकाम करत होते का, हे तिकडे बांधकाम करत होते का, हे तिकडे काही खाणीचं वगैरे काम करत होते का, मग ते काम दिसलं का नाही. आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धनजी बोलले त्याच्यानुसार या 3 लोकांना जेवण कुठून जात होतं, तर या 3 लोकांना जेवण या हॉटेलमधून जात होतं. जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं, जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं, जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवा सेनेचा तालुका प्रमुख. आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रिसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रिसॉर्ट मधलं जेवण 3 कामगारांना परवडलं कसं काय. 3 कामगारांना परवडतं कसं हे जेवण, की रोज इकडनं जेवण जाते. असं आपण गृहीत धरू की हे 100 रुपयाला ताट असेल, तर 100 रुपयाला ताट द्यावं, इतकी वाईट अवस्था या रिसॉर्टच्या मालकावर कशी काय आली की त्यांनी 100 रुपयाचं ताटाचं जेवण त्यांना द्यावं. माहिती माझी नाही, ही माहिती पोलिसांच्या तपासातली माहिती आहे. फार याच्यापेक्षा अजून काय स्फोटक असू शकतं, तर याच्यापेक्षा स्फोटक ही गोष्ट आहे की कुठलीही FIR ही पब्लिकली असली पाहिजे. FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. ऑनरेबल कोर्टाने या संबंधाने एक निर्वाळा दिलेला आहे. त्या निर्वाळ्यात असं म्हटलेलं आहे की इट हॅज बीन हेल्ड इन द अबाउट जजमेंट बाय द ऑनरेबल जज ऑफ बॉम्बे हायकोर्ट that FIR when recorded is a public document. Moreover, when the copy of the FIR is forwarded to the court and the same is registered by court, is also becomes a public document, and hence the police officer are bound to furnish certified copy of the FIR U/S 76 of the Indian Evidence Act. However, it is copy thereof. Therefore, direction has been given to all police officers in Mumbai city to furnish of the FIR to the accused on application. की FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि पोलीस आर ओनली द कस्टोडियल ऑफ दॅट FIR. दे आर नॉट द ओनर ऑफ FIR. पोलीस हे मालक नसतात, त्यांच्या कस्टडीमध्ये FIR असते आणि अशी FIR ही कुणालाही मिळायला हवी. किंबहुना आता ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक FIR ही ऑनलाईन टाकणं भाग आहे. मात्र मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की या सगळ्यांच्या संबंधाने ही जी प्रेस नोट पोलिसांनी काढली हे फार विशेष आहे. बघा, पोलिसांनी पहाटे कारवाई केली, पोलिसांनी प्रेस नोट काढली. पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये 45 किलोच्या ड्रग्सचा विषय आला, पण पोलिसांच्या या प्रेस नोट मध्ये जी 3 नावं मी वाचली, 3 नावं याच्यात नाहीयेत. ती 3 नावच याच्यात नाहीयेत. मी FIR शोधण्यासाठी जंग पछाडलं. मी 2 दिवसांपासून, मला उशीर का लागतोय, 13 तारखेपासून आज 17 तारीख, मी 4 दिवस झाला हैराण आहे आणि मी काहीही प्रयत्न केले. अगदी मी बांगलादेशी लोक दुसरी 3 नावं, हीच 3 नावं ही बांगलादेशी आहेत की नाही ते त्यांनी सांगावं, आम्हाला काही माहित नाही. स्थानिक म्हणतात की ते आपल्या देशातले नाहीत. स्थानिक म्हणतात की त्यांचे चेहरे हे भारतीय लोकांसारखे त्यांच्या चेहऱ्याची ठेवण नाही. त्यांची नावं तिथे जे लोक जमली होती धाड टाकताना त्यांच्या समोर, पंचांच्या समोर जी नावं आली होती ती 3 नावं होती. आय रिपीट वन्स अगेन. कायम नजर अब्बास सय्यद, हबीजुल
फक्रुल इस्लम, राहणार लहरीघाट, पोस्ट सेतू, याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आणि तिसरं नाव राजिकुल खलीलुल रहमान. ही 3 नावं आहेत. मी काय म्हणते, मला जात आणि धर्मात पडायचं नाहीये. मला आता याच्यात पडायचंय की तुम्ही बांगलादेशी शोधून काढता ना. तुम्हाला बांगलादेशी कलानगर आणि बांद्र्यामध्ये फार हौसेने शोधायला जायची हौस आहे ना. ह्याचं काय करायचंय ते सांगा. आणि ही FIR का रेकॉर्डवर आली नाही? ही FIR, दादा एकच मिनिटं तुम्ही प्रश्न विचारा सगळे, मी तुम्हाला उत्तर देते. मला फक्त एवढं फिनिश करू द्या, एकदा लिंक करू द्या सगळी स्टोरी. ही FIR ऑनलाईन का दिसत नाही? आपल्याकडे ऑनलाईन फक्त 2 प्रकारचे FIR दिसत नाहीत. लहान बाळांशी संबंधित गुन्हे आणि महिलेचा विनयभंग किंवा बलात्काराची केस असेल तर FIR दिसत नाही. बाकी कुठलीही FIR अशा पद्धतीने लपवता येत नाही. पण ही पहिली वेळ नाही. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानीच्या विरोधात केलेली FIR ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध नाही. म्हणजे सरकारशी संबंधित जेव्हा FIR असतात तेव्हा त्या FIR मिळत नाहीत. हे फार विशेष आहे की अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या संबंधाने केलेली FIR, ज्या FIR ला सभागृहात ऑन फ्लोर अजितदादांनी प्रश्न विचारला आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांनी उत्तर दिलं, तीही FIR नव्हती. आता यामध्ये जे हॉटेल आहे, आता असं म्हणतील की हे हॉटेलच नाहीये बाबा, है की नाही? हे हॉटेल नाहीये, हे तर प्रायव्हेट रिसॉर्ट आहे. प्रायव्हेट रिसॉर्ट असेल तर माझा प्रश्न की प्रायव्हेट रिसॉर्ट वरून या लोकांना जेवण कसं गेलं? आणि जर हॉटेल आहे तर हॉटेलशी संबंधित पुन्हा मला अजून काही प्रश्न विचारायचे. हॉटेलशी संबंधित आता हे हॉटेलच आहे, हे कमर्शियल हॉटेल आहे, हे मी आपल्याला सांगू शकते. ते असं की या हॉटेलचं नाव हे हॉटेल तेज यश असं आहे. तेज यश कोण आहेत बरं? तर तेज आणि यश ही प्रकाश शिंदे यांची 2 मुलं आहेत. दादा हे साधारणतः कमर्शियल हॉटेल 4.8 रेटेड आहे. मी आपल्याला गुगलवर दाखवते, डायरेक्ट ऑनलाईन दाखवते. हे 4.8 रेटेड आहे हॉटेल. हे बामनोलीच्या तिथलं हॉटेल आहे. विशेष याला जर इकडे व्हॉट्सअप मध्ये जर गेलात तर याला तुम्ही वेबसाईट तर चेक करू शकता, पण तुम्ही याला व्हॉट्सअपवर जाऊन तुम्ही याच्यात बुकिंगही करू शकता. हे कमर्शियल हॉटेल आहे. हे बघा, हे ह्याचं कार्ड आलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की कमर्शियल हॉटेल आहे तर इतकं काय त्याच्यामध्ये? हॉटेल आहे कळलं ना, काय सांगताय तुम्ही आम्हाला? मी ते यासाठी सांगितलं पाहिजे की ही साधारण MSRDC विशेष प्राधिकरणची कॉपी आहे माझ्या हातात. या विशेष प्राधिकरण कॉपीने काही आक्षेप घेतलेले आहेत की तिथे त्यांच्या परमिशन शिवाय कुठलीही कमर्शियल प्रॉपर्टी तयार करता येत नाही. आणि हा आक्षेप हॉटेल तेज यशवर घेतलेला आहे. हॉटेल तेज यशवर हा आक्षेप का घेतला त्याचं अजून एक कारण मी आपल्याला सांगितलं पाहिजे. एक दुसरा कारण त्याचं मी अजून एक आपल्याला कारण सांगितलं पाहिजे की यामध्ये विशेष कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये किमान 75 मीटर अंतरापर्यंत तिथे कुठलेही बांधकाम करता येत नाही. असं असताना सुद्धा फक्त 5 मीटर अंतरावर हे बांधकाम केलं गेलं. नाही, कॉपी आहे, रूल आहे त्याच्यामध्ये. तर फक्त 5 मीटरच्या अंतरावर हे बांधकाम केलं गेलं. आता जर 5 मीटरच्या अंतरावर जर तुम्ही बांधकाम केलेलं आहे तर काय याच्यावर आक्षेप घेतले गेले? त्याचं काय केलं? एकाही अभियंत्याने यावर आक्षेप घेतला नाही. हे प्रिव्हिलेज कुणाला दिले गेले? हे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदेला मिळाले. 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्या जागेशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही, त्याचा उल्लेख सुद्धा येत नाही, त्याच्यावर चर्चा केली जात नाही. तुषार दोषी असं सांगतात की प्रकाश शिंदे हा दुसराच कुणीतरी माणूस आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी तर तुम्हाला 7/12 पण दाखवली हो साहेब, मी सगळंच दाखवलं. मी अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवते. हा रणजित शिंदे आहे. हा रणजित शिंदे दरेगावचा सरपंच जो हॉटेल चालवत होता. हे श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबतचा फोटो असणं स्वाभाविक आहे. हा रणजित शिंदे आहे. दरेगावी हेलिकॉप्टर उतरतं उडतं त्यावेळेची सगळी सोय रणजित शिंदे. ठीक आहे. प्रकाश शिंदेची 2 मुलं म्हणजे तेज आणि यश ही साधारणतः वाढदिवसाला लागलेली एक जाहिरात. म्हणजे मी त्या गावात गेले म्हणून जिथे फोटो मी काढू शकले त्याच्यातले हे बघा. रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोण आहेत?
यश प्रकाश शिंदे, तेजस प्रकाश शिंदे, त्यांचे वाढदिवस, हे सगळे कागद. नाही, मला काय म्हणायचंय, जर डीसीएमचे भाऊ चालवतात की नाही चालवतात ते पोलिसांनी ठरवावं, पण या गोष्टीची FIR पब्लिक का केली नाही? तुषार दोशींनी प्रकाश शिंदे हा माणूस कोण आहे या व्यक्तीची ओळख का लपवून ठेवली? अनेक पत्रकारांनी, पुण्यातले, कोल्हापूरमधले, साताऱ्याचे, मुंबईचे अनेक पत्रकारांनी तुषार दोशींना संपर्क करून प्रकाश शिंदे नेमका कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुषार दोशींनी माहिती भरकटवण्याचा प्रयत्न का केला? बरं, पुढे ड्रग्ज प्रकरणातले हे आरोपी फरार आहेत, काय यावर चर्चा केली जाणार आहे का? महानगरपालिकाचे इलेक्शन तोंडावर आहे. तुम्ही सगळे महानगरपालिका फार सुरक्षित आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, आम्हाला सुरक्षित हातांमध्ये पालिका द्यायची वगैरे. हे सुरक्षित हात कसे समजायचे की जर गृहमंत्री याची FIR, याचा कॉग्निझन्स का घेतला जात नाही? याची FIR कुठे आहे? FIR झाली की नाही झाली? आत्मजी सावंत यांच्यावर दबाव आलेला आहे का? आत्मजी सावंत त्याच्यानंतर PI आत्मजी सावंत ज्यांनी रेड केली होती ते याच्यानंतर काहीही बोललेले नाहीत. अशी कुठे प्रेस नोट असू शकते का की ज्या प्रेस नोट मध्ये काही तपशीलच नाही दिलेले? अरे मग घेतली तरी कशाला? प्रेस नोट घेतली कशाला? तुम्ही पत्रकार परिषद घेतली कशाला? आणि कारवाई तरी कशाला केली? म्हणजे याचा अर्थ कारवाई करायला गेले होते पण त्यांना कल्पनाच नव्हती की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, आणि नंतर मात्र त्यांनी या सगळ्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न केला का? मी जरा पोलिसांची प्रेस नोट पुन्हा एकदा वाचून दाखवू का? दिनांक 9/10/2025 रोजी गुन्हा प्रशासन शासन कक्ष 7 यांच्याकडून मुलुंड पश्चिम मुंबई येथे 2 इसमांकडून 136 ग्रॅम MD मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. सदर बाबत गु र क्रमांक 165/225 2025 कलम 8 क 22 क 29 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला तर 5 दिवसांपासून FIR का नाही? एरवी काही नसताना तुषार दोशी कुणालाही सोबत घेऊन पत्रकार परिषदा घेऊन तपासातल्या गोष्टी उघड करतात ना. मग इतकी महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे या गोष्टीवर आता मौन का बाळगलं जात आहे? यावर एकही जण प्रश्न का विचारत नाही? एरवी कुणी साधा सभागृहात पत्ते खेळला तर त्याचे राजीनामे मागितले जातात ना. मग आता या प्रकरणामध्ये कोण कुणाचा राजीनामा मागणार आणि कसा मागणार? किरीट सोमय्या, नितीश राणे, कंगना राणावत, नवनीत राणा या सगळ्या लोकांचे रोल काय असतील? कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांना आता आमचे काही प्रश्न आहेत. कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे लोक यांना हे कळत नाहीये का की ड्रग्ज हा विषय हा मुस्लिम पोरांनाही अफेक्ट करेल, हा शीख पोरांनाही अफेक्ट करेल, हा जैन पोरांनाही अफेक्ट करेल आणि हा हिंदू पोरांना सुद्धा अफेक्ट करेल. मग तुम्ही जर हिंदूंच्या रक्षणासाठी आहात तर हिंदू पोरं या ड्रग्जच्या जाळ्यामध्ये जर अडकू शकतात तर तुम्ही यावरती का बरं आतापर्यंत बोलला नाही? धरण क्षेत्रापासून 75 मीटर अंतरावरचं बांधकाम करता येत नसताना हे बांधकाम झालं कसं? या परमिशनचं काय करायचं? किरीट सोमय्या बुलडोजर घेऊन जातात ना, किरीट सोमय्या हातोडा घेऊन फिरतात ना सगळीकडे. किरीट सोमय्याने अनेक वेळेला रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून हातोडा घेऊन फिरले ना. मग इथे किरीट सोमय्या हातोडा घेऊन जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहे? काय ही गोष्ट तुम्हाला उजेडात येऊ द्यायची नव्हती का? तुमच्याकडे म्हणजे मी म्हटलं की हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेलं पाहिजे, पण निवडणुकांमधला पैसा आणि या ड्रग्ज मधून आलेला पैसा या दोन्हींचा कुठे काही संबंध आहे का? शोधणं काम पोलिसांचं आहे. मी फक्त प्रश्न निर्माण करते आणि मी प्रश्न अत्यंत तार्किक पद्धतीने विचारते. हे तार्किक पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे. रणजित शिंदे शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी हा मुंबईत राहत होता. एरवी लोक खेड्यातून शहराकडे जातात. रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शहराकडून खेड्याकडे का गेला? लॉजिक आहे की का तो खेड्याकडे गेला? त्याचं एवढं असं काय अडलेलं होतं? कितीतरी गोष्टी. हे तेजस हॉटेल अनाधिकृत आहे, या जागेचा NA नाहीये, या जागेच्या संबंधाने ऑब्जेक्शन्स आहेत. या ऑब्जेक्शन्सवर आता संबंधित मग हे नगर विकास खातं वगैरे हे सगळं कशासाठी वापरलं गेलं? हे प्रिव्हिलेज कुणाचे आहेत? हे प्रिव्हिलेज कुणाला मिळालेले आहेत? या सगळ्यांमध्ये नेमका 75 लाखाचा जो रस्ता झालेला आहे, जो 1200 मीटरचा रस्ता आहे, तुम्ही त्या रस्त्याला मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. कारण त्या गावातला एक एक रस्ता, एक एक गल्ली काल मी बघितलीये. मी जाताना काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला होता.
तेव्हा अनेक पत्रकारांनी ही गोष्ट काही वर्कआउट होऊ शकत नाही असं सांगितलं. मला असं वाटलं की तरीही मी गेलं पाहिजे. मला कल्पना नाही की आता जे काही मी बोलते हे किती ठिकाणी ऑनलाईन दिसत असेल, किती ठिकाणी ऑन एअर गेलं असेल, आय डोंट नो. परंतु ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की महाराष्ट्राच्या भविष्याची जर खरंच चिंता असेल आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून आपण सगळ्यांवर माझा विश्वास आहे, आपल्या सगळ्यांबद्दल मला आदर आहे आणि आपण सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे, सांगितला पाहिजे, बोललो पाहिजे की या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या हॉटेलचा संदर्भ पोलिसांनी का घेतला होता, काय संबंध होता नेमका. आणि जर ते म्हणतील की 2 प्रकाश शिंदे वेगळे आहेत तर मी वडिलोपार्जित सातबारा दाखवली, मी सगळ्या प्रकारचे फोटो दाखवले. तुम्ही विकिपीडिया सर्च करा. मी याच्या पलीकडे जाऊन त्याच्या संबंधाने असणारी माहिती की प्रकाश शिंदेची 2 मुलं, त्यांच्या पत्नीचं नाव आय थिंक राजश्री शिंदे आहे. मी एक माहिती व्हेरीफाय करून 4 दिवस त्याच्यावर माथापच्ची केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलीये. मला माहित नाही की माझ्या पाठीशी कोण उभे राहील की नाही, परंतु लढणे माझा धर्म आहे. मी लढलं पाहिजे कारण मी ज्या कॉज साठी राजकारणात आहे ते कॉज जर मी करू शकत नसेल तर थू असेल माझ्या जिंदगीवर. त्यामुळे मी बोललं पाहिजे. हर्षवर्धनजी म्हणाले की कुणीतरी ठाण्याचा माणूस. हर्षवर्धनजी कुणीतरी ठाण्याचा नाही. ठामपणे नाव घ्या, ठामपणे बोला. आपण सगळेजण आपण सत्याग्रही आहोत. आपण सेवा दलाच्या चळवळीतनं आलेलो आहोत. तुम्ही सेवा दलाच्या, मी सेवा दलाच्या चळवळीतनं. मला कल्पना आहे तुम्ही लढणारे आहात, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणारे आहात. पक्षीय राजकारण बाजूला ठेवूया, पण सगळ्या पक्षातल्या लोकांनी या मुद्द्यावर आलं पाहिजे एकत्रित. एकाच वेळेला 3 कोटीची कॅश सापडली त्या ठिकाणी असं काही बघणारे लोक सांगतात. खरं खोटं आम्हाला माहित नाही, खरं खोटं आम्हाला माहित नाही, पण 3 कोटीची कॅश सापडली असं सांगतात. एवढा मोठा ड्रग साठा सापडला असं सांगतात. हे सगळं कसं झालं, काय झालं? इतक्या आडवळणावर, म्हणजे जो रस्ता मी दाखवते किंवा जे मी घाट रस्ता दाखवते की अरे ते किती किती इतक्या आडवळणावर तिकडे कसं काय कोणाचं लक्षच गेलं नाही. पण ती हद्द नेमकी एकनाथ शिंदेचीच कशी काय येते, कशी काय येते. अजूनही रणजित शिंदे फरार कसा होऊ शकतो आणि ओंकार डिगेला ताब्यात घेऊन का सोडून दिलं? MH 46 BO 2828 ही गाडी कुणाची आहे? गाडी तुम्ही शोधा. MH 11 व्हाईट कलरची इर्टिगा गाडी ओंकार डिगेला घ्यायला आली होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. गावातले भीती वाटते त्यांना, त्यांच्या जीवाची भीती वाटते. स्थानिकचे पत्रकार सांगतात, कितीतरी लोक, पण ते म्हणतात ताई आमचं नाव नको यायला, आम्हाला भीती वाटते ताई. MH 11 पांढऱ्या रंगाची इर्टिगा ओंकार डिगेला घ्यायला आली होती. पोलिसांच्या समोर ओंकार डिगे गाडीत बसून गेला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे? कुणी सोडलं, काय केलं, यावर कधी बोलायचं आहे? गुडी 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 सगळं. ओंकार डिगे याच्यावर याच्या आधी पोक्सोचा गुन्हा दाखल होता राहिला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. ओंकार डिगे हा थोडासा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, विकृत थोडासा आहे. मला वाटते आज पुढारीने यावर एक बातमी केलेली आहे, सकाळने बातमी केली. विशेष सकाळची एक बातमी अजून महत्वाची आणि हा सगळा पेपर, मी या सगळ्या लोकांचे आभारी आहे. मला याच्यात काही कुणाचं ऍडव्हर्टायझिंग करणं, मार्केटिंग करणं हे काही माझ्या डोक्यातच नाहीये. परंतु याचे संबंध आंतरराष्ट्रीय तस्करीशी आहेत. काहीतरी मी आता नाव विसरले, ते सलाम सलीम लोढा असं काहीतरी नाव आलं ते. तर ह्या आंतरराष्ट्रीय तस्कराशी संबंध या घटनेचा आहे असं सांगितलं जातंय. हा ओंकार डिगे जो फरार आहे, सावरीतील जागा नाही हे नाही तर हे काय आहे गौडबंगाल? आणि यावर इतकी गोपनीयता का पाळली जाते? अनिक्षा जयसिंगानीचं प्रकरण अशाच पद्धतीने दडपलं गेलं. आणि होय, मी पुन्हा अनिक्षा जयसिंगानी प्रकरण काढेल, मी पुन्हा गोविंद शिनकरवर बोलेल, मी पुन्हा ओंकार डिगे, रणजित शिंदे, प्रकाश शिंदे यांच्यावर बोलेल. यानंतर या क्षणानंतर मला काटा जरी मोडला तरी संपूर्ण पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांच्या समोर हे मी सांगितलं पाहिजे की त्याची जबाबदारी आज पत्रकार परिषदेत मी जेवढी नावं उच्चारलेली आहेत त्या प्रत्येकाची ती जबाबदारी असेल. प्रकाश शिंदेचं जे नाव घेताय ना, एकनाथ शिंदेचे भाऊ असलेले पुरावे तुमच्याकडे आहेत. एकनाथ शिंदेने मदत केली का? म्हणजे एकनाथ शिंदेचे रॅकेट चालवत होते का किंवा त्यांचे भाऊ हे रॅकेट? पोलीस सांगतीलच. तुमचा थेट आरोप आहे का? माझं असं म्हणणं आहे की प्रकाश शिंदे हे त्याचे मालक आहेत. ही गोष्ट तुषार दोषींनी का लपवली?
पत्रकारांनी त्यांना विचारलेलं होतं, स्पष्टपणे विचारलं होतं, ही माहिती का लपवली? गेल्या 5 दिवसांपासून ही माहिती का लपवली जाते? आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून तर्कशुद्ध प्रश्न विचारते. असं गृहीत धरू की नाही बाबा, तो प्रकाश शिंदे दुसरा कुणी आहे, ओके, मी माफी मागते सगळ्यांच्या समोर, तो प्रकाश शिंदे कुणी दुसरा आहे. मग 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7-12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं? का त्याला अटक केली नाही? जर तो साधा माणूस आहे तर का अटक केली नाही? मी प्रत्येक प्रश्न लॉजिकल आपल्याला विचारते. आता कुणी साले म्हटलं तर राजीनामा, अमेडिया कंपनीत, अर्थात मी काही यांची बाजू घेत नाहीये, मला अजित पवारांशी देणं घेणं नाही, मला देवेंद्र फडणवीसांशी घेणं देणं नाही, पण मोहोळांचा राजीनामा मागता पार्थ पवारचा राजीनामा मागितला होता. आता पार्थ पवार आणि मोहोळ या दोघांचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे. पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं, म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे. अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार, किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल. मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगते आणि फार द्वेषाने सांगते, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल, ज्यांना महाराष्ट्रातल्या पोरांचं एक निरोगी आयुष्याची चाड असेल, असे किती आमदार आणि किती खासदार ठामपणे या राजीनाम्याची मागणी करतात? किती जणांच्या पाठीला कणा आहे, स्पाईन आहे, जे राजीनामा मागणी करू शकतात? अरे माझा तर पक्ष मागेल. मी भाजप, सेना सगळ्यांनाच म्हणते. काँग्रेसने याच्यामध्ये पत्रकार परिषद घेतली तुमच्या माहितीसाठी. काँग्रेसने यामध्ये हर्षवर्धनजींनी यावर पत्रकार परिषद घेतली. माझ्या माहितीप्रमाणे विजयजी वड्डेट्टीवार यांनी पण त्यावर काहीतरी उवाच केलेला आहे. माझ्या पक्षाकडून आम्ही आज बोलतोय त्याचं कारण हे की जोपर्यंत हातात डॉक्युमेंट येत नाहीत तोपर्यंत बोलू नये. हा, पण डॉक्युमेंट जोपर्यंत सॉलिड आणि व्हॅलिड हातात नसतात तोपर्यंत बोलायचं नाही. हा मी माझा स्वतःला घालून घेतलेला नियम आहे आणि मी त्या कागदपत्रांच्या सह आज बोलते की कोण आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे राजीनामा द्यावा असं स्पष्ट म्हणतो तुमच्या. ऍटलिस्ट ही चौकशी होईल, प्रकाश शिंदे कोण आहे कळेपर्यंत. एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे, पण ही सभागृहाच्या बाहेरची आहे. सभागृहाच्या आत सगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी का एकनाथ शिंदेनी मी राजीनामा विरोधी पक्ष म्हणून, या पक्षाची उपनेता म्हणून, या पक्षाची प्रवक्ता म्हणून, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून, होय, मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते. ओके, मी आरोप करत नाहीये दादा, मी आरोप करत नाहीये. मी काय म्हणते की हा कोण प्रकाश शिंदे आहे ते शोधा ना. का तुम्ही याच्याबद्दल गोपनीयता बाळगली? मी तर काही कागद दाखवली तुम्हाला. मग हा दुसरा प्रकाश शिंदे आहे का? तर कोण आहे तर दाखवा मला. मी वडिलोपार्जित 7-12 दाखवली आपल्याला दादा. ही वडिलोपार्जित 7-12 आहे याच्यामध्ये. एक 7-12 इकडे आहे. हा, ही वडिलोपार्जित 7-12 आहे. या वडिलोपार्जित 7-12 मध्ये प्रकाश संभाजी शिंदे आणि सुभाष संभाजी शिंदे ही 2 नावं येतात. प्रकाश शिंदेच्या पोराची नावं म्हणजे जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या मुलांची नावं ही तेज आणि यश आहे. तेज यश हे हॉटेल तेज यशचा ब्रँड आहे. हा ब्रँड अनेक ठिकाणी याचे हॉटेल्स आहेत. आता जर याच्या उपर जर म्हणणं असेल की नाही ही व्यक्ती वेगळी आहे तर चला तेही मान्य करते. असं म्हणणं आहे का की ह्याच्यापेक्षा वेगळी व्यक्ती आहे, चला ती व्यक्ती दाखवा, बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. बोला. गोविंद शिनकरच्या नावाचा आहे, घ्या तुम्हाला 7-12 पाहिजे असेल तर घ्या. नाही, गोविंद शिनकरचा काही संबंध नाहीये. गोविंद शिनकरने जो जबाब दिला किंवा गोविंद शिनकरची जी माहिती पुढे येते त्यानुसार त्याचं असं म्हणणं आहे की ओंकार डिगे माझ्याकडे चावी घ्यायला आला, मी त्याला वापरायला दिली. मात्र तो असंही काही ठिकाणी सांगतो की ओंकार डिगेला मी भाडे तत्वावर जागा दिली होती, असं ह्या गोविंद शिनकरचं म्हणणं आहे. गोविंद शिनकरचा हा 7-12 आहे.
ओंकार ढिगेचा आणि एकनाथ शिंदेचा काही संबंध आहे कुठे सापडले एकनाथ शिंदे? ओंकार डिगेचं नाही, पण फरार रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे. रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवायचा. पोलिसांनी हीच गोष्ट पोलिसांनी पण प्रेसमध्ये आणि इतरत्र मला वाटते अनेक वर्तमानपत्रांनी पण ही गोष्ट सांगितली की या 3 लोकांच्या जेवणाची व्यवस्था किंवा त्यांना जेवण जात होतं कुठून, तर या हॉटेलमधून जातो. कारण दुसरीकडे कुठं हॉटेलच नाहीये. सगळ्यात महत्वाचं की 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधला कशासाठी? हा रस्ता का बांधला तुम्ही? हा रस्ता बांधायची तुम्हाला काय गरज पडली होती तिथे? जर ते लोकेशन जर नीट बघितलं तर तुम्ही काय हे 2 इकडे ते रिसॉर्ट आहे, इकडे रिसॉर्ट आहे, हे कोयनाचं बॅक वॉटर आहे, 5 मीटर पेक्षा कमी अंतर आहे, 75 मीटरचा रूल आहे. मग इकडे तुम्ही हे का केलं? आणि हा साधारणतः महामार्ग आहे गावातून जाणारा आणि हा पांढऱ्या रंगाचा हा सिमेंटचा मार्ग आहे आणि इकडे एकही घर नाहीये. जर इकडे एकही घर नाहीये तर इकडे सिमेंटचा रस्ता बांधायचं कारण काय? क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल. ज्यांनी निविदा काढली, ज्यांनी पैसे खर्च केले, क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल की हा रस्ता का बांधला गेला. पत्रा शेड पासून हॉटेलपर्यंत नाही, महामार्गाचा जो रस्ता आहे गावात जाणारा त्याच्यापासून ते पत्रा शेड पर्यंत आहे, हॉटेल पासून नाही दादा. नाही, मी एकनाथ शिंदेकडून असं म्हणत नाहीये. मी गेली 3 वर्ष ड्रग्सच्या संबंधाने भांडते. ललित पाटीलच्या केसमध्येही मी खूप भांडत राहिले. माझी पुन्हा मी याच्यावरती भूमिका मांडली की मी एक जागरूक बहीण म्हणून, आई म्हणून विचार करते की हे कुणाच्याही घरात घडू शकतं. आज आमची पोरं शाळा कॉलेजात शिकतात, आम्ही सगळ्या सुविधा आमच्या लेकरांना देऊ शकतो, पण शाळेच्या गेटवर जर ड्रग्ज पोचत असेल आणि ते जर आमच्या लेकरांपर्यंत पोहोचलं तर आम्ही काय करायचं? हा विचार पक्षीय राजकारणाच्या पलीकडे, जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून हा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि यावर मला खरंच अपेक्षा आहे की या राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत सुद्धा बोललं पाहिजे की एकाच वेळेला 115 कोटीचा साठा, 45 किलो, मला वाटतं आतापर्यंतची ती सगळ्यात मोठी कारवाई असेल. आतापर्यंत वाढवणा बंदर वगैरे इकडे तिकडे काय ज्या कारवाया झाल्या, आणि मी अशी माझ्या सुरक्षेची का बरं मी गरज व्यक्त करते? कारण याच्या आधी जज लोया असतील, उके असतील, नवाब मलिक असतील, ह्या सगळ्या लोकांच्या सोबत काय काय त्यांना त्रास झाला हे सगळं समोर आहे. अधिवेशनामध्ये दादा ही कारवाई 13 तारखेला पहाटे घडलेली होती. मला वाटतं ही 10 वाजता तिकडे स्थानिक जमलेले होते. 11, 11:30 ही बातमी फुटली. त्यानंतर नागपूरपर्यंत ही बातमी थडकायला दुपारचे काहीतरी 1:30-2 वगैरे वाजलेले होते आणि त्यावेळेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडून झालेला होता आणि नंतर तर काय वाइंडअपच केलं अधिवेशन, असा तो विषय होता. परंतु या विषयावर येणाऱ्या अधिवेशनात चर्चा व्हावी ना. ते उठवणार नाहीत अशी शंका तुम्हाला का वाटते? नाही, पण आता ते कुठे, त्यांचा कार्यकाळ संपला ना. मी माझ्याकडून आता ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना पाठवलेली आहे. मी त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही. कदाचित त्या कामकाजामध्ये बिझी असतील, पण निश्चितपर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. मी त्यांच्यापर्यंतच का पोहोचवेल याचं उत्तर लगेच देते, कारण तुमच्या मनात पुन्हा शंका येतात की तुम्ही त्यांनाच का सांगताय. तर एकतर त्या सलगपणे संसद रत्न आहेत, सभागृहात त्यांना बोलायला पुरेसा वेळ मिळतो, त्या मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये फार व्यवस्थितपणे मांडू शकतात आणि त्यांनी मांडावं, कारण त्या सुद्धा बहीण, लेक, आई म्हणून अत्यंत संवेदनशील आहेत, त्यामुळे त्याही मांडतील. आणि माझ्या पक्षाचे ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑलरेडी लढतायत या मुद्द्यावर, हे लक्षात घ्या. कारण धाराशिव मध्ये सापडलेला जो काही ड्रग्जचा साठा होता, पण या साठ्याशी संबंध असणारे जे लोक होते त्यांना प्रवेश भाजपने दिला, हेही तितकेच उल्लेखनीय आहे. याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात हॉटेल आणि 30-50 याच्यामध्ये रस्ता आहे, एक कनेक्शन, दुसरं म्हणजे जेवणाचं. नाही, हॉटेल आणि शेड मध्ये रस्ता नाही. मी पुन्हा क्लिअर करते. तुम्ही रस्त्याचा महामार्ग, गावात जाणारा महामार्ग, त्याला जोडलेला रस्ता शेडकडे जातो, तो 1200 मीटरचा रस्ता. हॉटेलवरून जेवण 3 लोकांसाठी जात होतं, जे लोक शेडमध्ये राहत होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. अशीच माहिती
वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये आलेली आहे. म्हणून हॉटेल कुठे आहे हे आपण शोधलं, कुणाचं आहे हे शोधलं, तर ते प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं निघालं. पण प्रकाश शिंदे हे एवढ्या मोठ्या व्यक्तीचे भाऊ आहेत, ही माहिती पोलिसांनी का लपवली, इतका साधा माझा प्रश्न आहे. ओके, थँक्यू. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे, पण आता मला हा विषय डायव्हर्ट करायची इच्छा नाहीये. काही 2-3 प्रश्न आहेत फक्त. राणेंनी एक ट्विट केलं, म मुंबईचा म महादेवाचा मुंबई लव येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी परत मुंबई लव वगैरे असं ट्विट केलेलं आहे. पुन्हा महापालिकेत तोच मुद्दा समोर आणून भाजप लढू पाहतोय का? नसलेल्या गोष्टी कपोलकल्पित याच्यावर विचार करण्यापेक्षा राणेंनी एकदा हे जे ड्रग जिहाद वगैरे ज्या गोष्टी आहेत तिकडे लक्ष घालावं आणि आपण माझी मदत करावी. माझी राणेंना विनंती आहे, आपण माझी मदत करावी की हे जे लोक कोण आहेत, हे कोण आहेत, काय संबंध आहे. मी समजू शकते की पोलिसांच्यासाठी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळे तो तपास त्यांना बाहेर सांगता येणार नाही. पण FIR सुद्धा ऑनलाईन दिसू नये ही कमालीची. मग FIR केलीच का नाही इथपर्यंत प्रश्न निर्माण होतोय, पण FIRचा नंबर मात्र प्रेस नोट मध्ये दिसत आहे. त्यामुळे राणेंनी ते आधी बघावं. कल्पित गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा राणेंनी जो ड्रगचा मुद्दा जो हिंदूंशी संबंधित आहे, हिंदू पोरं त्याच्यामध्ये बहुसंख्याक हिंदू पोरं अडकू शकतात, त्याच्यावर बोलावं. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला प्रश्न आहे, जो आरोप त्यांच्यावर झालेला आहे त्याच्यावर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्याच्यावर असं म्हणतायत की कोकाटेंचा खातं हे कुणाला द्यायचं असं सांगा, असा प्रश्न त्यांनी अजित पवारांनी केल्याची माहिती आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे माणिकराव कोकाटे? मी कालच त्याच्यावरची माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्पष्टपणे काल माणिकराव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. फक्त आता आपण पुन्हा तो प्रश्न विचारून ज्या या पत्रकार परिषदेतला अत्यंत संवेदनशील विषय आहे तो डायव्हर्ट करू नये इतकी माझी विनंती आहे. त्यांना अटक होऊ शकते नाही कधी माणिकराव कोकाटेंना, कारण अटक वॉरंट निघणार आहे. त्यांना अटक होऊ शकते. या सरकारच्या इतक्या धडाधड विकेट पडत आहेत तरीही हे सरकार पारदर्शकतेचे ज्या पद्धतीने स्वतःची पाठ थोपटून घेत गुणगान करत आहे, मला वाटतंय या सरकारला जरा एक मोठा आरसा प्रेझेंट घेऊन देण्याची गरज आहे. गंमत बघा, दोन्ही उपमुख्यमंत्री सातत्याने अडचणीत येत आहेत की आणले जातात, ते कळत नाही. जर असं वाटत असेल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की आपल्याला ठरवून अडचणीत आणलं जात आहे, तर त्यांनी अशा सत्तेत राहायचं कशाला बरं, बाहेर पडलं पाहिजे. का थांबतायत ते सत्तेमध्ये? उल्हासनगरचे भाजपचे उमेदवार होते नगरपरिषदेचे, त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे. त्यांच्या कागदावरती भाजपचे उमेदवार. अहो, जिथे गृहमंत्र्यांना मी एवढे प्रश्न आज विचारते की काय सावरी गावातलं नेमकं सत्य काय ते सांगा. FIR जिथं इतक्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये तपास करणारा तपास अधिकारी आत्मजी सावंत यांना बोलताही येत नाहीये बाहेर, तिथे ग्रह खातं किती केविलवानं झालेलं आहे. आणि अशा केविलवाण्या ग्रह खात्याच्या उपस्थितीमध्ये हे गोळीबार होणं, दिवसाढवळ्या खून होणं फारच सहज आहे. आणि वाईट याचं वाटतंय की अशा गोळीबारामध्ये आमच्या अभिषेक घोसाळकरजींची हत्या झाली, ज्यांच्या हत्येनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी कुत्र्याचं पिल्लू जरी गाडीखाली आलं तरी तुम्ही राजीनामा मागाल का असं म्हणत जी अत्यंत हिंकस शब्दामध्ये एका मृत व्यक्तीची संभावना केली, त्यांच्या कुटुंबातल्या एकेकाळच्या आमच्या सहकार्याने पुन्हा त्याच लोकांच्या सोबत जावं. मला काय बोलायचं, मला विषय डायव्हर्ट नाही करायचा. हा विषय महत्वाचा आहे. मी नंतर
बसून बोला ना. ह्या सगळ्यांचं एक मला जी गोष्ट कळली की मी अनेक नगरसेवकांशी वगैरे जेव्हा बोलते की अरे काय झालं दादा, कारण ही माणसं लग्न, वाढदिवस, मुंज या कार्यक्रमात जेव्हा भेटतात तेव्हा हे पक्षीय सगळे विधिनिषेध, मतभेद सोडून अत्यंत प्रेमाने बोलतात, आपुलकीने बोलतात आणि ते एकच खाजगीत सांगतात, ताई कितीही काम करा, भाजपमध्ये गेल्याशिवाय निवडून येत नाही. हे भाजपमध्ये गेल्याशिवाय निवडून येत नाही म्हणजे काय? हे निवडून आणतात म्हणजे कुठली जादूची कांडी फिरवतात? ही जादूची कांडी काय आहे? ती ज्याला ज्याला ती जादूची कांडी हवी असेल, मला नकोय ती कांडी. प्रत्येकाचा आत्ताच अपघात झालेला आहे तरी त्यांना राजीनामा देऊन भाजपमध्ये का जावं लागते? काय नेमकी नाही तरी भाजपकडे एवढे लोक असताना भाजपला स्वतःचे निष्ठावंत सोडून बाहेरचे का घ्यावे लागतात हा खरा प्रश्न आहे.